हाँ बोलिए, मी शेफाली बोलतीये. नाही नकोय मला लोन. नको नको थँक्यू. ठेवा. अरे मैंने आपको बताया ना मुझे नहीं चाहिए लोन. ये क्या आपकी रोज रोज की मचमच है. शेफाली, मी बोलते. विसरलीस? हो. What? नाही सॉरी सिमी मॅम. आय एम सो सॉरी. माझं कामात लक्ष होतं ना, तर त्या गडबडीत कोणाचा फोन आहे ते मी पाहिलंच नाही. ते मला वाटलं की तुला काय वाटलं हे महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की हा आवाज तू यापुढे कधीही विसरायचा नाही. हो हो मॅम विसरणार नाही. विसरणार मॅम. वन्स अगेन सॉरी. मॅम बोला ना, काही काम होतं का? काम नसताना तुला फोन करायला मी काय तुझी मैत्रीण आहे? नाही मॅम. बट आय नो ती नेहा कामात तुझी खास मैत्रीण आहे. हो मॅम, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. ओ वंडरफुल वंडरफुल. बरं मग तुला तिच्याबद्दल काय माहिती आहे जरा सांगशील का मला? नेहाबद्दल मॅम तुम्ही मला नेहाबद्दल विचारताय ना, तर तिच्याबद्दल काय बोलू आणि किती बोलू असं झालंय मला. ती जेवढी सुंदर आहे ना, तेवढी स्वभावाने गोड आहे. एकदम काजूकतली आणि थोडी हळवी सुद्धा आहे. नेहा म्हणजे ना मॅम एकदम डिसिप्लिन. सगळं काही डिसिप्लिन मध्ये लागतं तिला. आणि नेहा म्हणजे परफेक्शनिस्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिला ना खोटं बोललेलं अजिबात चालत नाही. हा ए हॅलो, मी तुला नेहावर निबंध लिहायला नाही सांगितलेला. मॅम तुम्हीच तर बोललात ना नेहाबद्दल जे काही आहे ते सांग म्हणून. नॉट ओनली नेहा, नेहा आणि यश किंवा त्यांच्या फ्रेंडशिप बद्दल तुला काय माहिती आहे शेफाली? म्हणजे मॅम तुम्ही एक्झॅक्टली काय विचारताय? तुला कळलंय मी नेमकं कोणाबद्दल काय विचारते ते? नाही मॅम, खरंच मला काहीच कळत नाहीये. ती नेहा यशची पण मैत्रीण आहे हे खरं आहे ना? मॅम ॲक्च्युली यश सरांनीच आम्हाला येऊन सांगितलं की आम्ही त्यांना बॉस वगैरे समजायची काही एक गरज नाहीये. ते सगळ्यांचे फ्रेंड आहेत आणि तसे ते नेहाचे पण फ्रेंडच झाले ना. ही त्यांची ऑफिसची फ्रेंडशिप झाली. मी तुला त्यांच्या ऑफिस बाहेरच्या फ्रेंडशिप बद्दल विचारतेय. मॅम ते मला कसं माहीत असणार? तुला सगळं माहितीये पण तू माझ्या प्रश्नांची उत्तरं टाळतेस. मॅम ते ऑफिसच्या बाहेर जे काही होतं त्यात यश सर कधीच दिसले नाही ना. मग जे मला माहिती नाही ते मी तुम्हाला कसं सांगणार ना. तू माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवतेस. अय्या व्हॉट? पाऊस. काय? माऊस माऊस. मॅम माझ्या पीसीचा माऊस गायब झालाय. मी तुम्हाला नंतर फोन करते. बाय मॅम. हॅलो. हाऊ डेअर शी. बावट. मला वाटलं हिच्याकडून तरी मला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल पण नाही. हिची गाडी नेहमीप्रमाणे भलतीकडेच. युजलेस. हां, हे सगळेच डॉक्युमेंट्स आले पाहिजे. आणि तर हे बघ, ह्याच्याला तू एक मिनिट थांब. समीर सर. हॅलो. काय झालं सर? काही बोलायचं आहे तुम्हाला? हो हो बोलायचं होतं पण म्हणजे डोंट वरी, मी नेहमी असं चिडचिड करत नाही आणि माझा तुमच्यावर काहीच राग नाही आहे. तुम्हाला माहिती आहे माझा राग कोणावर आहे आणि का. ते जाऊ द्या, तुम्ही बोला ना काय बोलायचंय. नेहा तुम्हाला उद्या पॅलेसवर यायचंय. पॅलेसवर? मी जरा तुमच्याशी नीट बोलायला लागले ना की तुम्ही लगेच प्रूव्ह करतात की तुम्ही यशचे मित्र आहात. नाही नाही गैरसमज करू नका. मी काय म्हणतो ऐकून घ्या आणि समजून घ्या. का समजून घेऊ मी? तुम्ही यशचा निरोप घेऊन आला की पॅलेसवर ये आणि मी लगेच पॅलेसवर यायचं? अहो तसं नाही. तसं नाहीये नेहा. हे खरं तर ऑफिसचं काम आहे. मग मी ऑफिसमध्ये बसून करते. नाही होत. माझं किंवा यशचं असतं तर तसंच झालं असतं ना. आम्ही तुम्हाला सांगितलं असतं की इथे करा. पण हे काम
मोठ्या सरांचं आहे बरं का. म्हणजे जगन्नाथ चौधरींचं काम आहे. मोठ्या सरांनी मला हं? मोठ्या सरांचं माझ्याकडे काय काम आहे? नाही ते मला नाही माहिती. ते निक्षून असं म्हणाले की नेहाला जाऊन सांगा की माझं तिच्याकडे काम आहे. मोठ्या सरांनी मला पॅलेसवर का बोलवलं असेल? नाही मला खरंच काही नाही माहिती, पण त्यांनी दिला तो निरोप मी तुमच्याकडे फक्त घेऊन आलो की त्यांनी तुम्हाला पॅलेसवरती बोलवले. ते तुम्हाला आज फोन करणार आहेत. तुम्ही हवं तर बोलून घ्या आणि विचारा त्यांना काय काम आहे. फोन करतील ते? हो ते स्वतः. पण मोठ्या सरांनी पॅलेसवर बोलवलंय असं नक्की आहे. हे झालंय असं आहे. जर आम्ही नेहा कामतशी बोलतोय असं याला कळलं की याची तंतरली गेला. आता मी कसा प्लॅन करू, कधी करू? त्या नेहा कामतला उद्या पॅलेस मध्ये बोलवायचंय. मला वाटलं होतं की यशला विश्वासात घ्यावं, आजोबांना सांगावं, पण आता वेळच नाही. आता मी नेहाला तर बोलून बसलो की आजोबा तुला फोन करतील. काय करायचं मग? मी बोलू का? आजोबा कसं बोलतात आजोबा? गुड मॉर्निंग. नाही थोडस भारदस्तपणा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो. ट्राय तर करू. JYC इंडस्ट्रीज मुंबई ऑफिस. जगन्नाथ चौधरी बोलतोय मी. हाँ सर. ताबडतोब नेहाला फोन द्या. ओके सर. हॅलो. हॅलो, नेहा कामत. हो बोलते. आपण कोण? मी जगन्नाथ चौधरी बोलतोय. नमस्कार सर, बोला ना. कशी आहेस तू? मी बरी आहे सर. सगळ्यात आधी तर मला तुला सॉरी म्हणायचंय. कशाबद्दल? या यशवर्धन चौधरीचा आजोबा असल्याबद्दल. काय वेडेपणा केलाय त्याने. मला कळलंय तो तुझ्याशी खोटं बोललाय. मला ते अजिबात पसंत नाहीये, आवडलेलं नाहीये, आणि तुलाही ते आवडत नाही हे मला कळलेलं आहे. पण अर्थात हे त्याला कधी कळणार, म्हणून मला तुला सॉरी म्हणायचंय. आय नो सर, पण समीर सर म्हणत होते की मला समीरने सांगितलेलं आहे की तो तुझ्याशी बोललाय. माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. बोला ना सर, काय काम होतं? पॅलेस मध्ये येऊन तिथल्या अकाउंटचं ऑडिट करायचंय तुला, आणि माझा तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणावरती विश्वास नाहीये. तूच एक निष्ठावान, प्रामाणिक आणि सच्ची मुलगी आहेस म्हणून तुला बोलवलेलं आहे. म्हणजे बोलवतोय. येस सर. हो मी नक्की येते सर. थँक्यू सो मच. मला असं कळलं की तू जॉब सोडायचं म्हणतेस. सर आपण मी उद्या भेटल्यावर तुम्हाला सांगते ना सर. नाही, आता त्या विषयावरती बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये. आता काय बोलणार? मला स्वतःलाच राग आलेला माझ्या नातवाचा, इतका तो चुकीचा वागलेला आहे तुझ्याशी. अगं तुझ्यासारख्या प्रामाणिक, निष्ठावान मुलीने हाच निर्णय घेणं योग्य आहे. बरोबर करतेस तू. असो ठीक आहे, त्या विषयावरती आता मला बोलण्याची अजिबात इच्छा नाही. उद्या तू पॅलेस मध्ये ये. एक मिनिट. हा, उद्या तू पॅलेस मध्ये ये. अकाउंट आणि ऑडिटचं काम उद्याच्या उद्या करून टाकू आपण. हो सर, मी उद्या येते नक्की. थँक्यू सो मच. बाय नेहा. बाय सर.